सूर्य उगवायची वेळ होत आली आहे बरं का. सकाळ, इथली सकाळ. हे डोंगर कसे दिसत आहेत पहा. सूर्य उगवतोय. हा हा हा, डोळ्यांनी पाहण्याची मजा खरी. वा 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 वा. दरवाजातल्या दिव्याजवळ पक्ष्यांनी घरटं बनवलंय. पहा कसं मस्त बनवलंय. एक नाही, दोन्ही दिव्यांजवळ बनवलंय. इकडे सुद्धा बनवलंय घरटं. हे पहा, आंब्याच्या झाडावर हे दिसतंय, हे उंबील आहे. उंबील मुंग्यांनी पानं जोडून जोडून स्टिच करून छानपैकी घरटी बनवली आहेत. 5-6 दिसत आहेत. काही एखादं मोठं पान वाळल्यासारखं दिसतंय ना, ते चक्क मुंग्यांचं घरटं आहे. अशी 5-6 आहेत एका झाडावर. हे सुपारीचं आगर आहे बरं का. आणि कसली मस्त हवा आहे. उन्हाळा वाटतच नाही. आम्ही पुणेकर उन्हाने घामेच. इथं मात्र छान गार आहे. कोकणात सगळं वर खाली. हे पहा, इथं असं उतरून जाऊन घर आहे. बागसुद्धा अशी टप्प्याटप्प्याने लावलेली आहे, खाली पायऱ्या पायऱ्या करत बरं का. हे आम्ही मैत्रिणीच्या मूळ घरी नातेवाईकांना भेटायला आलो आणि घर बघायला. आता असे कपडे धुणं सुद्धा आपल्याला माहिती आहे का. कसलं मस्त वाटतंय. पन्हाळीचं पाणी दोनात पडतंय. 2 एकीकडे शेगडी पेटलेली आहे पाणी गरम करायला, कशाला स्वयंपाकाला. हे बघा, पाणी घ्यायची पद्धत अशी पाण्याचा. बांबू आहे तो खरं तर. आणि हे असं आळू आहे ते वड्यांचं आहे का. एक्सपेक्टेड होतं की तसं पाणी आमचं असंच आहे, पण असं ह्याच्या डबल असतं आमचं. डबल सुपारीच्या खोडापासून केलं. हे लाकडी आहे, पत्रा नाही. सुपारीच्या खोडाचं आहे का पन्हाळ हे. बघ ना, इथे फोटो काढायचे. माझं लग्न इथे झालंय जया. हो, त्या खळ्यात झालंय तिकडच्या अंगणात. काय सांगते. वा, काय मस्त ग. हे एकावर एक झाड आलंय बरं का. वड पिंपळ एकात आलंय. कुठे लावायचं तुला. तिथे ग देऊळ आहे. आणू का मी जाऊन का. देवळाच्या तोरणाचं फूल कानात घालून बघितलं. कसा वाटतोय माझा हा दागिना. गावकुसाचं देऊळ मस्त. कशी आहे. कशी वाटाणा बघितला, मसूर, हे सगळं बाकी मिळतंच मला.
आठवडी बाजार